हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 36 इंच छातीचा 4 टक्स ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग. इथं मी डबल फोल्ड असं पेपर घेतलेला आहे आणि इथं बंद बाजूच्या साईडने त्या मापे टाकून घ्यायचे आहेत. इथं जे काही बंद बाजू आहे तिथून आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं. इथं 2.5 इंच गळा रुंदीचं मार्किंग केलेलं आहे आणि 5.5 शोल्डर. इथं 36 इंच छातीसाठी मी इथं 5.25 इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने परत एक 5.5चं मार्किंग करून घेतलं. इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग होतो इथं 9 इंच आणि 2 इंच मार्जिन असं 11 इंचाला मार्किंग केलेलं आहे. पुढच्या साईडने परत 5.25चं मार्किंग केलं आणि इथं अशा पद्धतीने हा छातीचं लाईन आणि मुंड्याचं लाईन टाकून घ्यायचं आहे. आता पाठीमागच्या मुंड्याला आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. इथं क्रॉसमध्ये मी 1.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं 1 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि मुंड्याचं पण सेंटर काढून घेतलेलं आहे. आणि जो काही 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आणि जे काही 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने छातीच्या लाईनच्या 2 लाईन इतकं खाली अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं पुढचा गळा आहे 6 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे. 6.5 इंचाला मार्किंग केलं आणि इथं 2.5 इंच गळा रुंदी घेतलेला आहे आणि हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा. आता जे काही वरच्या साईडने छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच 11 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तेच खालच्या साईडने पण करून घेतलं. आणि इथं उंची आहे 12 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन असं 13 इंचाला मार्किंग केलं. जे काही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. आता पुढच्या गळ्याला इथं मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं क्रॉसपट्टी जास्त मोठी नको आहे त्यासाठी इथं मी जे काय गळ्याच्या साईडने इथं 3 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि फिटिंगच्या साईडने 2 इंचाला. रेग्युलर मी 3.5 इंचाला आणि 2.5 इंचाला असं मार्किंग करून घेत असते. तर इथं मी 3 इंचाला आणि 2 इंचाला असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे काही टक्स टाकणार आहे आपण सेंटरचा तिथं 1 इंच लागणार आहे. तर इथं बाहेरच्या साईडने 1 इंच वाढवून घेतलं आणि वरच्या साईडने अर्धा इंच इतकं वाढवून घेतलेलं आहे. आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे. जे काही खाली उंचीचं मार्किंग केलेलं होतं तिथून कटिंग करून घेतलं आणि वरच्या बाजूने इथं जे काही आपण 1 इंच आणि वरतं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तिथून पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे वरच्या साईडने. आणि हा जो काही 1 इंच आणि अर्धा इंच वाढवलेला भाग आहे तो फक्त पुढच्या भागाला पाहिजे आहे, पाठीमागच्या भागाला त्याची काही गरज नाही. त्यासाठी इथं मी जो काही वाढवलेला भाग आहे तो वरच्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि बॅक पार्टचा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि ओपन करून आता इथं दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचं. इथं बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता फ्रंट पार्टमध्ये जो काही पुढचा मुंडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पुढचा मुंडा पण इथं कट झालेला आहे. आता क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायचं. इथं क्रॉसपट्टीचं पण कटिंग करून झालेलं आहे. आता इथं पुढच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने पुढचा गळा पण इथं कटिंग करून घेतला. इथं अशा पद्धतीने आपलं पुढचा भाग, पाठीमागचा भाग आणि क्रॉसपट्टी इथं तयार झालेला आहे. आता बाही कटिंग करून घ्यायचं आहे. तर बाही कटिंगसाठी मी डबल फोल्ड असं पेपर घेतलेला आहे. आता वरच्या साईडने मी एक सरळ लाईन आखून घेतलं जेणेकरून आपलं जे काही कटिंग आहे ते व्यवस्थित यावं यासाठी. इथं बाही लांबी आहे 10 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. असं 10.5ला मार्किंग केलं आणि जो काही छातीचा चौथा भाग आहे तिथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचं. इथं छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग होतो इथं 9 इंच. तर 9 इंचाला मार्किंग केलं खालच्या साईडने पण आणि वरच्या साईडने पण. आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचं. तर बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे. आता इथं कॅप हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 3 इंच कॅप हाईट घेतलेला आहे आणि जे काही ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन ठेवलं होतं ते 2 इंचाचं मार्जिन इथं आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घेतलं
आणि 2 लाईनचं सरळ लाईन आखून घ्यायचं आहे आणि राहिलेला जो पार्ट आहे तिथून अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायचं. आता इथं या क्रॉस लाईनचे 4 भाग तयार करून घ्यायचे आहेत. इथं अशा पद्धतीने या क्रॉस लाईनचा पहिला एक सेंटर काढून घ्यायचा, सेंटरचा परत एक सेंटर काढून घ्यायचा. इथं अशा पद्धतीने वरच्या बाजूने सेंटर काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने पण इथं अजून एक सेंटर काढून घ्यायचा. इथं सेंटर काढून झालेला आहे. आता मधल्या सेंटरपासून अर्धा इंच वरती, वरच्या सेंटरपासून टेपच्या 3 लाईन इतकं वरती आणि खालच्या सेंटरपासून टेपच्या 3 लाईन इतकं खाली आणि इथं आतमध्ये 1 इंचाला मार्किंग केलेलं आहे. आता इथून जे काही अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने हा पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे. आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी जे काही टेपच्या 3 लाईन इतकं मार्किंग केलेलं आहे तिथून मधल्या सेंटरपासून मध्ये घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने टेपच्या 3 लाईन इतकं मार्किंग केलेलं आहे तिथून अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. आता खालच्या साईडने इथं दंडगेरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं दंडगेर आहे 5.5 इंच आणि 2 इंच जे काही मार्जिन आहे ते मार्जिनचं मार्किंग केलं आणि मार्जिनचं लाईन आणि जे काही फिटिंगचं लाईन आहे ते आखून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं बाहीचं पण मार्किंग करून झालेलं आहे. आता कटिंग करून घ्यायचं. इथं खालच्या साईडने कटिंग करायला सुरुवात करायचं आहे आणि पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा मुंडा कटिंग करून घ्यायचा, नंतर ओपन करून आपल्याला इथं पुढचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला 36 इंच छातीचा 4 टक्स ब्लाऊजचा संपूर्ण पेपर कटिंग करून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.